काही काळापूर्वी ज्या घटना घडल्या त्या निश्चित स्वरूपामध्ये दुर्दैवी आहेत. आपल्या शहराचा आणि तालुक्याचा मान सन्मान आणि संस्कार संस्कृती राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था टिकला पाहिजे. आणि म्हणून खरं तर गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही केसेस झाल्या त्याचं मूळ केंद्र कोणतं आहे, त्या केंद्राची देखील सातत्यानं त्याच ठिकाणी वारंवार हे गोळीबार होत आहेत, लोक जखमी पडत आहेत. निश्चित स्वरूपामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे मी जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे एसपी यांना देखील या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून त्या चौकशीअंती निश्चित स्वरूपामध्ये यापुढे अशा घटना घडणार नाही त्या दृष्टिकोनातून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी निर्देश देणार आहे. त्याचबरोबर एखाद्या माणसाला कसं गोवायचं याचा सुद्धा व्यूहरचना केला जातो. मोठ्या व्यक्तीने मोठं बोललं पाहिजे, कायदा सुव्यवस्था आणि समाजामध्ये सलोखा निर्माण ठेवला पाहिजे. परंतु एक खेत्रे का मेहत्रे नावाच्या माणसाच्या फोनवरती फोन आला आणि एका व्यक्तीचं नाव घे तू केसमध्ये, तुला 50 लाख रुपये देतो असं सुद्धा सांगण्यात आलं. याचा देखील या निमित्तानं मी जाहीर निषेध करतो. अशा स्वरूपाचं कधी झालं नव्हतं ते या शहरामध्ये होत असताना आपल्याला दिसतंय. आणि म्हणून अशा गोष्टीला जामखेडची जनतेने बिलकुल थारा दिला नाही. त्याबद्दल मी पुन्हा एकदा जनतेचे हात जोडून आभार मानतो, नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही टाकलेला विश्वास हा निरर्थक जाऊ देणार नाही, हा या निमित्तानं माझा विश्वास आहे.